एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजनेच्या 11व्या हप्त्याचं वितरण हे आजपासून सुरू केलेलं आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली। लाडक्या बहिणींनो, तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः सांगितलं आहे की मी स्वतः लाडकी बहीण योजनेचे पैसे हे आजपासून सोडण्यास सुरुवात करत आहे आणि बहिणींच्या खात्यावरती सकाळपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींना बँकेकडून मेसेज आलेला आहे। मे महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळाला। तर आज नेमका कोणत्या लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळाला आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला नाही हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लाडक्या बहिणींनो, तुमचं जर खातं स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल किंवा पोस्ट बँकेमध्ये असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। आपल्या लाडक्या भावांनी सांगितलं आहे की आम्ही 33 लाख बहिणींच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा करत आहोत। यासाठी सरकारकडून बँकांना निधी देण्यात आलेला आहे। तुम्ही पाहू शकता की आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी मिळून बँकांना चेक दिलेला आहे। यामध्ये आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब असंही म्हणाले आहेत की 990 कोटीचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी देण्यात आलेला आहे। त्यानंतरच लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्ता वाटपाला सुरुवात झाली। पण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता अजूनही मिळाला नसेल, अजून पण तुमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर तुमच्या खात्यावर पैसे का आले नाहीत, नेमका कोणता प्रॉब्लेम झाला आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल। लाडक्या बहिणींनो, तुमचं वय वर्ष 21 ते 65 या वयोगटातील असेल तर तुम्हाला घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही। तुम्ही या ठिकाणी बघू शकता की पेपरला देखील बातमी आलेली आहे। आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 2100 रुपयाचा असणार आहे। आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 10 हप्ते हे लाडकी बहीण योजनेचे जमा झाले। मागचा जो एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला तो देखील 1500 रुपयाचा जमा झाला होता। परंतु आता पुढचा जो मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे तो 2100 रुपयाचा असणार आहे। आपले उपमुख्यमंत्री म्हणजेच तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी निवडणुकीच्या वेळी सांगितलं होतं की आम्ही बहिणींना रक्कम वाढवून देऊ, 1500 वरून 2100 करू आणि तोच शब्द तुमच्या भावांनी पाळला आहे आणि यामुळेच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा जो हप्ता मिळणार आहे तो 2100चा मिळत आहे। बऱ्याच बहिणींना बँकांकडून मेसेज आलेले आहेत की लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये डीबीटीच्या मार्फत त्यांच्या खात्यावर जमा झाले। सरकारने तिथून डीबीटीचं बटन दाबलं आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की सर्वांनी मिळून डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। त्यामुळेच लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। डीबीटीच्या मार्फत लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होऊन बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज आलेले आहेत। महिला व बालविकास मंत्री आदितीताईंना सरकारकडून महत्त्वाच्या सूचना आलेल्या होत्या आणि त्या सूचनानुसार एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना 12 जिल्ह्यांची लिस्ट तयार करण्यास सांगितली होती। त्यामुळेच आदितीताईंनी 12 जिल्ह्यांची लिस्ट बनवली। मग एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः या 12 जिल्ह्यांची नावे जाहीर केली। त्याच 12 जिल्ह्यामध्ये मे महिन्याचा हप्ता हा सर्वात आधी सोडण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। म्हणूनच लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता वाटपाला सुरुवात झाल्याबरोबरच सगळ्यात पहिल्यांदा पैसे हे 12 जिल्ह्यातील महिलांना मिळणार आहेत। एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत की लाडक्या बहिणींनी खूप वाट बघितली, परंतु आता त्यांचा वाट बघण्याचा कालावधी संपला। आम्ही आताच लाडकी बहीण योजनेच्या 11व्या हप्त्याकडे वाटचाल करत आहोत। बँकांना निधी दिला आणि मे महिन्याच्या हप्ता वाटपाला सुरुवात केली। मी स्वतः अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत, कारण एप्रिलचा हप्ता हा लाडक्या बहिणींना उशिरा मिळाला होता आणि ती चूक परत होऊ नये म्हणूनच मी अधिकाऱ्यांना खडसावून सांगितलेलं आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे हे वेळेवर जमा झाले पाहिजेत, यासाठी आजपासूनच आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटपाला सुरुवात केलेली आहे।
त्यामुळेच आज संध्याकाळपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपये जमा होणार. मे महिन्याचा जो 2100 रुपयाचा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काही लाडक्या बहिणींना सकाळीच पैसे जमा झाले तर काही लाडक्या बहिणींना 10 मिनिटांपूर्वी बँकेकडून मेसेज आला की त्यांच्या खात्यावर 2100 रुपये जमा झालेले आहेत, तर काही लाडक्या बहिणींना अजून पैसे जमा झालेले नाहीत. तर लाडक्या बहिणींनो, आज हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि सर्वात प्रथम आपल्या शिंदे साहेबांनी ज्या जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे, ज्या 12 जिल्ह्यांची नावे शिंदे साहेबांनी सांगितली आहेत, त्या 12 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जाणार आहेत. आता या 12 जिल्ह्यामध्ये असणाऱ्या लाडक्या बहिणींना सर्वात प्रथम लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. आता मी तुम्हाला त्या 12 जिल्ह्यांची नावे सांगणार आहे. त्या 12 जिल्ह्यामध्ये असणाऱ्या बहिणींना आज मे महिन्याचा हप्ता हा मिळालेला आहे. पालघर जिल्ह्यातील महिलांनी जर त्यांचं आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्याला लिंक केलं असेल आणि त्यांचं बँक सीडिंग हे सक्सेसफुल झालं असेल तर त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज मे महिन्याचे 2100 रुपयाचा हप्ता जमा होणार. पालघर जिल्ह्यातील महिलांना आज लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता सकाळपासून त्यांच्या खात्यावर जमा झाल्याचा मेसेज येऊ लागलेला आहे. त्यामुळे ज्या महिला सातारा जिल्ह्यातील असतील त्यांना देखील आज संध्याकाळपर्यंत लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये मिळतील. अकोला जिल्ह्यातील ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी कंप्लीट केलेलं आहे त्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे. जर लाडक्या बहिणींनो तुम्ही अकोला जिल्ह्यामधील असाल आणि तुम्ही ई-केवायसी कंप्लीट केलं नसेल तर तुम्हाला हा मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही अकोला जिल्ह्यामधून असाल तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही ई-केवायसी कंप्लीट करून घ्या, म्हणजे तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळेल. अमरावती जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींना देखील मे महिन्याचे 2100 रुपये जमा झालेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्या बहिणींना देखील आज मे महिन्याचा हप्ता मिळालेला आहे. रायगड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती 2100 रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मे महिन्याच्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मे महिन्याचे 2100 रुपये मिळाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती सकाळपासून लाडकी बहीण योजनेमार्फत 2100 रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे. ठाणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता आजपासून मिळण्यास सुरुवात झालेली आहे. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये आज आम्ही मे महिन्याचा हप्ता वाटपाची सुरुवात करत आहोत. लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता आज मिळाला. लाडक्या बहिणींनो, ऐका की तुम्ही या 12 जिल्ह्यामधील असाल तरी पण तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का हे एकदा चेक करून घ्या. कारण बऱ्याच लाडक्या बहिणी या 12 जिल्ह्यामध्ये आहेत परंतु त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा झाले नाहीत, कारण त्यांचं ई-केवायसी करणं बाकी होतं. त्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत. म्हणून लाडक्या बहिणींनो, काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. तुमच्या खात्यावरती जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला नसेल तर फक्त तुम्ही एकदा तुमची बँकेची जी अपुरी कामं राहिली आहेत ती पूर्ण करून घ्या. म्हणजे तुम्ही ई-केवायसी कंप्लीट करून घेतला असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा वेळेवरती जमा होईल. बऱ्याच लाडक्या बहिणींचं खातं हे पोस्ट बँकेमध्ये आहे, पण पोस्ट बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचा मेसेज हा त्यांच्या मोबाईलवरती येत नाही. म्हणजेच पोस्ट बँकेमधील लाडक्या बहिणींनी त्यांचा मोबाईल नंबर बँकेला लिंक आहे का हे पाहून घेणं गरजेचं आहे. तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज मगच तुम्हाला येईल. तसेच ज्या लाडक्या बहिणींचं खातं हे स्टेट बँकेमध्ये आहे त्या लाडक्या बहिणींनी बँक सीडिंग केलेलं आहे का हे पाहून घेणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये म्हणजेच मे महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे.